हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप सुप्रिया गुरु या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। माझा आवाज बसला आहे, पाणी मे बी काय वेगळंच लागते। पाणी चवीला आहे बरोबर, पण एकदम माझा घसा सकाळी उठल्याबरोबर एकदम हे बघा आता आवाज पण एकदम जाडजाड येतोय। तर आम्ही पूर्ण रेडी झालो आहोत, आधी फोटोशूट करून घेतले आहे। मी घातला आहे टॉप आणि जीन्स, तर फोटोज तर मी पुढे ब्लॉगच्या एंडिंगला लावतेच जेणेकरून सगळा लुक समजायला। आणि ना आता ना आम्ही 10:30 वाजून गेले आहेत, झालं सगळं आवरलं आहे आणि आता मी निघतो। कुठे काय चाललं अजून तरी फक्त प्लॅनिंग चालले, भाऊजी वगैरे बोलतात ते परफेक्ट काय आहे ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच, त्यासाठी पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा। आणि तर मग चला आता मी निघतो, एक फायनल एक सेल्फी काढतो आणि पुढचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करतो। स्टे ट्यून। केस पाठी नाही करायचे, नाही तर राऊंड होतात। जैसे तेरी सौ या यू नो नाश्ता नाश्ता जेला काय काय पाहिजे एकदा टाइमला सांगा, 15 मिनिटं थांबा, वस्तू बनवून देणार। ओके। काय काय आहे? ओय भाऊजी, हे बघ मम्मी पप्पा काय घालतात। मम्मी पप्पाला फिश चावतात। वडापाव मागवला आम्ही। आता सुरुवातीला नाश्ता करायला आलो आहेत, ऑर्डर दिली आहेत, ऑर्डरवरतीच बनवून मिळणार कारण की इथे नाश्त्याचा टाईम संपला आहे। 10:30च्या नंतर नाश्ता नाही मिळत, पण कसं आमची भरपूर मेंबर असल्यामुळे कसं ऑर्डरवरती आता आम्हाला नाश्ता मिळते। तर आता मिसळ पाव, भुर्जी पाव, ऑमलेट पाव, मॅगी असे वेगवेगळ्या प्लेट्सचे ऑर्डर दिले आहेत, आले की ते तुमच्यासोबत शेअर करते। स्टे ट्यून। किती वडापाव खाते? एक एक बाईट दे बघू। आणि तिकडे जेंट्स मंडळी फिश स्पा करत आहे, त्याची व्हिडिओ मी आधी पुढे तुमच्यासोबत शेअर केली आहे। पहिल्यांदा करतात ती लोक, भाऊजी पहिल्यांदा करतात, रावखंडेने केलं असेल ना आधी, दोघांनी पण पहिल्यांदा करतात। मला तर बाबा भीती वाटते फिश स्पा। कॅप खरेदी चालू आहे, ते शॉपिंग चालू आहे। हा पिंक छान वाटते, बघू जरा, छान वाटते मला पण, लावू डोक्याला। माझा पुढे झाकून टाकलं, ऑलरेडी गॉगल पण आहे, छान वाटतं होईल। बघतो काय ते सगळं मुंबईला मिळतं ना, ते सगळं नाही। फोन काढतो सोनू, काढला थांबले उकडीचे मोदक खायला। कितीचं एक? 100चे 6 नाही, कितीचं एक? 20ला एक आहे ना। द्या, हा 5 द्या। तुम्ही 6 करतात ना म्हणून लक्षात ते राहिलं। एक 20 रुपयाचं उकडीचं मोदक आहे आणि ओवीसाठी रुंजीसाठी थांबलो। नको ना रुंजी काढू, ते नको तुटन, प्लास्टिक तिने काढलं।
इथे आम्ही संपूर्ण फॅमिलीसाठी एक बोट आम्ही बुक केली होती. 2200 रुपये होते पूर्ण बोटीचे. 1-1.5 तासांनी आम्हाला बोटीने पूर्ण फिरवलं. जे जे पॉईंट्स त्यांनी आम्हाला सांगितले आहेत ना ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगते, तुमच्यासोबत शेअर करते, कारण की त्याचे मी छोटे छोटे क्लिप केलेल्या, पण त्या पाण्याच्या आवाजाने ना बरोबर आवाज क्लिअर समजत नव्हता. त्याच्यामुळे मी ते शेवटी एक फोटो आहे ना जो बॅनर त्यांचा तो रेकॉर्ड केला आहे, तो तुमच्यासोबत शेअर करते. तर 2200 रुपयाची ही बोट बुक केली होती. सगळ्यांना सेफ्टी जॅकेटसुद्धा दिलं होतं आणि मस्त वाटत होतं. अगदी भरपूर प्रमाणात म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी फिरून आणलं आणि भरपूर पॉईंट्स असे आमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांनी. तर इथे ना आम्ही उतरलो आहोत. आमची बोट ना थोड्या वेळासाठी थांबवली आहे आणि इथे खूप कमी प्रमाणात पाणी आहे. तुम्हाला दिसत असेल अगदी पोरांचे गुडघेसुद्धा भिजत नाही एवढं कमी प्रमाणात पाणी आहे. तर तिथे थोड्या वेळ थांबवतात बोट. तुम्हाला फोटोशूट करायचे असेल कारण की खूप मस्त फोटोज येतात, त्याच्यामुळे तिथे थोड्या वेळ थांबवतात बोट अशी. आणि तिथे ना खाण्यापिण्याची सुद्धा सोय असते. मी थोडंसं पुढे व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. तुम्हाला तिथे दिसते ग्रीन कलरचं, तिकडे ना असं हे छप्पर लावून आहे ना तिथे खाण्यापिण्याची सुद्धा सोय केली आहे. तर आम्ही सुद्धा कोकम सरबत आणि मोदक ऑर्डर केले होते. थोडंसंच पाणी आहे, गुडघ्या एवढं पण पाणी नाही, अगदी थोडंसंच हे चालू शकतो. तर तिथे ऑर्डर दिली कोकम सरबतची. रुंजी सरबत, कोकम सरबत आहे घे. ए हिला पण ऑर्डर दे मग. ए थांब आणि का थांब जरा. एक घे रुंजी, तू पण सिप मार एक. भिजली मी थोडी भिजला हा मागवून थांब तिथे थोडं. कोकम सरबत आणि इथे हा मोदक सुद्धा ऑर्डर केला. किती रुपये होती? 80 रुपये प्लेट. 40 रुपये प्लेट की 80 रुपये प्लेट आहे मोदकाची? 40 रुपयाची. गणू बोट चालवतोय. इथे बांधलेली बोट आहे, फक्त टाइमपासला बसलेत पोरी. झालं आमचं फिरून. तिथे उतरलेलो तर पुन्हा बोटीमध्ये येऊन बसलो आहोत आणि आलो आमच्या मेन स्पॉटला. आता उतरायचं बाहेर. उतरतो आता. ते कसं पहिलं माझा खाली वर पटकन खूप दमले डोके डोळे. नंबर वाईज येतं का सगळ्यांचा? नंबर असतं का? तर इथे या ज्या बॅनरमध्ये जे जे पॉईंट्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ना तेच आम्ही त्या बोटीमध्ये बसून ते हे सगळे पॉईंट्स आम्ही बघितले आहे. हे सर्व तुमच्यासोबत इथे शेअर करायचं होतं, पण त्या आवाजामुळे बरोबर मला शेअर करता आले नाही. तर त्याच्यामुळे मी इथे हा छोटासा क्लिप घेतला आहे जेणेकरून तुम्हाला समजायला की मी कोणते कोणते पॉईंट्स त्या बोटीमधून बघितले. थंड होऊन पण माझी इच्छा नाही. घेऊया ना. नाही आपण नाही बोलत. देणार लाट पकली सुरमई खाली. तर इथे रात्रीचे 8:30 वाजले आहेत आणि आम्ही संपूर्ण फॅमिली निघालो आहोत डिनरला जाण्यासाठी. तर एक जण रेडी होऊन येत होतं, तर मी पुढे आले आहे व्हिडिओ करण्यासाठी. इथे मी ब्लॅक कलरचा वेलवेट गाऊन घातला आहे आणि आता आम्ही संपूर्ण फॅमिली निघालो आहोत जेवणासाठी, डिनरसाठी.
मला रुंदी आवडते. मला अनिका आवडते. का आवडते? मला कोणीच आवडत नाही. जर शांत बसा. आता झपाटे काढली इज्जत लेकींची. रोटी किती? पिझ्झात नाही मिळणार आहे. बटर नान पाहिजे. सोनू ठीक आहे मी सांगू शकत नाही क्वांटिटी. एवढी एवढी रोटी आहे. नाही नक्की आईला आपण पोराला घेऊन जाऊ हो थांब. मला पण